मात्र ही आज्ञापत्र मोडीत असल्यामुळं नंतर त्याच्यावरती जी पुस्तकं आलेली आहेत ती पुस्तकं ही आज्ञापत्र ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाची आहेत किती नाहीत याचा उहापोह करणारी अशी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्या काळातलं मराठी समजून घेण्यासाठी मला आजही 100% समजलं असा मी दावा करत नाही, मात्र त्याच्यातले विचार आणि संदेश हा बऱ्यापैकी लक्षात आल्यामुळं मी हे जितक्या लवकर महाराष्ट्रापुढे येईल तितकं चांगलं म्हणून मी ते युट्यूबच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय. समाजात वागत असताना अधिकाऱ्याने कसं वागावं, सरदाराने कसं वागावं, म्हणजेच आजच्या काळामध्ये आपण जर म्हणायचं झालं तर एखाद्या संस्थेच्या प्रमुखाने कसं वागावं, तिथल्या मुख्य प्रशासकाने कसं वागावं, तिथल्या कर्मचाऱ्याने कसं वागावं, हे सगळं जे ते खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळं ते आव्हान असं काही वाटलं नाही. ते समजून घेताना उलट जास्तीत जास्त आनंदच वाटत राहिला.